इमेजची फक्त ब्राईटनेस ॲडजस्ट करण्यापेक्षा ही टेक्निक यूज करून बघा, तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतील. आपल्याला काय करायचं आहे, त्या इमेजला डुप्लिकेट करायचं आहे. त्यासाठी आपण कंट्रोल जे किंवा कमांड जेचा यूज करू शकतो. आता डुप्लिकेट झालेली इमेज रॅस्टराईजमध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण इमेजमध्ये जाऊ शकतो. त्यानंतर आपल्याला इथे एक ऑप्शन दिसतो, तो म्हणजे ॲप्लाय इमेज. त्यावरती आपण क्लिक करतोय आणि एक पॉपअप आपल्या समोर येतोय. त्यामध्ये आपल्याला ब्लेंडिंग मोड्स बघायला भेटत आहेत. तर तिथे मी मल्टिप्लायवरती क्लिक केलेलं आहे. आपण बाकी देखील एक्सप्लोर करू शकतो. मी सध्या मल्टिप्लायवरती ठेवतोय. ऑपेसिटी आपली 100% असेल. इथे मर्ज ऑप्शनवरती क्लिक केलेलं आहे. त्यानंतर मी इथे डिरेक्टली ओके करतोय. ओके केल्यानंतर आपली इमेज आता अशी काहीतरी दिसते. त्यानंतर आपल्याला ब्लेंडिंग मोड चेंज करायचा आहे. ब्लेंडिंग मोड आपल्याला करायचा आहे स्क्रीन केल्यानंतर आपल्याला हा इफेक्ट बघायला भेटणार आहे. तरी पण आपल्याला जर ब्राईटनेस खूप जास्त वाटत असेल तर आपल्याकडे इथे ऑप्शन आहे ऑपेसिटी ॲडजस्टमेंट करण्याचा. त्यामध्ये आपण ऑपेसिटी ॲडजस्ट करू शकतो आणि आणखी जरी डेप्थ पाहिजे असली आपल्याला वेगळ्या टेक्निकनी पण जाऊ शकतो. लाईक आपल्याला याला कंट्रोल जे करता येतं. त्यानंतर ब्लेंडिंग मोड मल्टिप्लाय करता येतो. मल्टिप्लाय केल्यानंतर आपण ऑपेसिटी डिसाईड करू शकतो आपल्याला किती ऑपेसिटी ठेवायची आहे. त्यानुसार आपल्याला इमेजची ब्राईटनेस ॲडजस्ट करता येऊ शकते. ओके, हा सेकंडरी ऑप्शन आहे. आपली जी स्टेप आहे इथपर्यंत इथे स्क्रीन केल्यानंतर ऑपेसिटी ॲडजस्टमेंट करू शकतो. इथपर्यंत होऊ शकते. इमेजवरती डिपेंड असेल आपल्याला ती डुप्लिकेट करून मल्टिप्लाय करायची की नाही करायची.